या वर्षी जर बीबीए बीसीए करायचं असेल म्हणजे 12वीत घरात आजूबाजूला कोणी असेल विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा. कारण बीबीए बीसीए करायचंय म्हणजे सीईटी द्यावी लागेल आणि सीईटी नाही तुम्ही दिली म्हणजे पर्याय कुठले होतात मग? बीए बीकॉम बीएससी करा. विद्यार्थी मित्र हो, जर तुम्हाला प्रोफेशनल लाईफ मध्ये कुठेतरी करिअर करायचं असेल, आयटी क्षेत्रात जायचं असेल, 12वी कॉमर्स असेल, आर्ट्स असेल तर बीसीए चांगला आहे, किंवा तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर बीबीए मध्ये व्हरायटी ऑफ फील्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एचआर मध्ये करिअर करू शकता, फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, सेल्स आहे, बिझनेस अनालिटिक्स आहे, खूप व्हरायटी तिथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी सीईटी कंपल्सरी द्यावी लागणार आणि जास्त वेळ मिळणार नाहीये जर अजून तयारी तुम्ही केली नसेल. कारण 12वीच्या परीक्षेनंतर लगेच 1.5 महिन्याने म्हणजे साधारणतः 30 एप्रिलला महाराष्ट्र बीबीए बीसीए ची सीईटी असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या सुद्धा सीईटीज असतात. फॉर एक्झाम्पल सिम्बॉयसिसची सेट आहे, एमआयटी डब्ल्यूपीयूची त्यांची वैयक्तिक एक्झाम आहे. तर अशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्याही सीईटीज असतात. तर कुठेही कन्फ्युजन असेल, काउन्सिलिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि क्लिअर करून घ्या की नेमकी कोणती सीईटी दिली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, कुठे प्लेसमेंट होणार, कुठे प्लेसमेंट नाही होणार. तुम्ही शोधत बसाल, खूप वेळ जाईल. एकच प्लॅटफॉर्म आहे एनएचजी अकॅडमी, सगळं काही तुम्हाला इथे मिळेल. अगदी तयारी सुद्धा तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, कुठेही वेळ वाया घालवू नका. खाली नंबर आहे, लगेचच संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.